तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस याचा पूर्ण थेरॉटिकल पार्ट आपला स्टडी करून झाला आहे। याचे फॉर्म्युले सुद्धा तुमच्या या ठिकाणी पार्ट असतील आणि ते रिक्वायर्ड आहेत, ते गरजेचे आहेत। जर फॉर्म्युले पार्ट नसतील प्रिन्सिपल स्ट्रेसेसचे, जसे की मेजर प्रिन्सिपल, मायनर प्रिन्सिपल, त्यानंतर नॉर्मल स्ट्रेस, शियर स्ट्रेस, ॲक्टिंग ऑन द ऑब्लिक प्लेन, हे सर्व फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, पाठ करून ठेवायचे आहेत। कारण न्यूमेरिकल सॉल्व करताना सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट आहे फॉर्म्युले, बरोबर। तर त्यामुळे ते फॉर्म्युले पुन्हा पुन्हा लिहून ठेवत चला। आता बघा, आज आपण आणखी एक PYQ क्वेश्चन घेऊया, जो एक्झामच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचा असेल। 8 मार्काला, 9 मार्काला, 10 मार्काला असं डिपेंड करतं हा प्रश्न विचारला जात असतो। तर चला, आधी आपण काय करूया, पूर्ण गिवन डेटा जो आहे तो प्रॉपरली रीड करू आणि त्याला नोट डाऊन सुद्धा करू आणि जे काही प्रश्नात विचारले ते फाइंड आउट करूया। तर बघा, द स्ट्रेसेस ॲट अ पॉइंट इन अ कंपोनंट, ठीक आहे, एक कंपोनंट आहे, त्या कंपोनंटमध्ये एका पर्टिक्युलर पॉईंटला स्ट्रेसेसची सिच्युएशन दिली आहे। 150 मेगापास्कल जो की न्यूटन पर mm² असतो आणि 50 मेगापास्कल, बोथ आर टेन्साईल। मी तुम्हाला याच्या अगोदर पण म्हटलंय की स्ट्रेसेसचं नेचर कसं दिलंय हे समजणं खूप गरजेचं आहे। आपण या ठिकाणी टेन्शन किंवा टेन्साईल आहे त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, जो कंप्रेसिव्ह आहे त्याला आपण निगेटिव्ह कन्सिडर करत असतो। ओके, पुढे चला। फाइंड द इंटेन्सिटी ऑफ नॉर्मल, शियर अँड रिझल्टंट स्ट्रेसेस। काय काय विचारलंय, त्या पर्टिक्युलर प्लेनवरती, ऑब्लिक प्लेन असणार तो, पुढे लक्षात येईल आपलं, ऑन अ प्लेन विच आर इन्क्लाइन ॲट अन अँगल ऑफ 55 डिग्री। बघा, द प्लेन विच इज इन्क्लाइन ॲट सम अँगल विथ मेजर, त्याला आपण काय म्हणतो, ऑब्लिक प्लेन। सो ऑब्लिक प्लेनवरती या ठिकाणी दोन प्रकारचे स्ट्रेसेस असतात। नंबर 1 इज द नॉर्मल अँड नंबर 2 इज द शियर। एक असतो नॉर्मल, एक असतो शियर। सो ऑब्लिक प्लेनवरती डेव्हलप होणारा नॉर्मल आणि ऑब्लिक प्लेनवरती डेव्हलप होणारा शियर, ओके, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे। व्हॉट इज द इन्क्लिनेशन ऑफ द ऑब्लिक प्लेन? 55 डिग्री। What the with the axis of the major tensile stresses, and also find the magnitude of the maximum shear stress in the component, the maximum shear stress in the component। हा थोडा ॲडिशनल पार्ट आलाय, मी तो काढून टाकतो इथून, जस्ट 1 मिनिट। ओके, यस। तर चला, या सगळ्या गोष्टी आता आपण प्रॉपरली रीड करून घेतलेल्या आहेत। आता याला गिवन डेटा म्हणून आपण व्यवस्थितपणे ह्या ठिकाणी प्लॉट करूया। तर बघा राजांनो, आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे बरं, की एका पर्टिक्युलर पॉईंटला, बॉडीमध्ये एका पॉईंटला या ठिकाणी दोन प्रकारचे स्ट्रेसेस आहेत। मी तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सुद्धा सांगितलं की ज्याची मॅग्निट्यूड ह्या ठिकाणी जास्त असते त्याला तुम्ही काय म्हणायचं, स्ट्रेस ॲक्टिंग इन द एक्स डायरेक्शन, ओके, आणि दुसऱ्याला आपण स्ट्रेसेस विच आर ॲक्टिंग इन द वाय डायरेक्शन, ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो। मग आता बघा, मी काय म्हणतो, इथं सुरुवात अशी करतो की लेट, म्हणजे समजा लेट द स्ट्रेस ॲक्टिंग along x डायरेक्शन, समझा द स्ट्रेस विच आर एक्टिंग अलॉन्ग द x डायरेक्शन इज उसको हम डिनोट करेंगे सिग्मा x से। तर आपण सिग्मा x ने डिनोट करूया आणि त्याची व्हॅल्यू घेऊ राजांनो आपण 150 मेगापास्कल। सो 150 मेगापास्कल म्हणजे काय रे, न्यूटन पर mm², ओके। तसंच बघा या ठिकाणी अँड द स्ट्रेस ॲक्टिंग along y डायरेक्शन इज सिग्मा y, त्याला मी सिग्मा y ने डिनोट करतो आणि दोघं टेन्साईल नेचरचे असल्या कारणाने मी दोघांना पॉझिटिव्ह कन्सिडर करतोय, बरं। हा झाला बघा 50 मेगापास्कल न्यूटन पर mm², ओके, 50 मेगापास्कल। चला पुढे जाऊयात। आता या दोन गोष्टी झाल्यात, ह्या दोन गोष्टी आपण ज्या गिवन आहेत त्या लिहून घेतल्यात। त्याच्यासोबत आपल्याला काय दिलंय, इन्क्लिनेशन ऑफ द ऑब्लिक प्लेन। सो जो काही ऑब्लिक प्लेन आहे, inclination of oblique plane. So what is the inclination of the oblique plane? त्याला मी डिनोट करतो थीटाने। तो प्रश्नात दिलाय मला 55 डिग्री, 55 डिग्री।
आणि प्रश्न काय विचारला आता आपल्याला लक्षात घ्या, हा 55 डिग्रीचा जो प्लेन आहे, 55 डिग्रीचा जो प्लेन आहे, या प्लेनवरती डेव्हलप होणारा नॉर्मल, या प्लेनवरती डेव्हलप होणारा शियर आणि या दोघांचा रिझल्टंट हे सगळं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग मी त्याला असं डिनोट करतो. सो बघा, नॉर्मल स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन, सो नॉर्मल स्ट्रेस ऑन द ऑब्लिक प्लेन त्याला आपण डिनोट करणार सिग्मा सफिक्स थीटा. हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सोबत काय फाइंड आउट करायचं आपल्याला, शियर स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन, शियर स्ट्रेस. ओके, याच्यासोबत आणखी काय फाइंड आउट करायचं आपल्याला, रिझल्टंट स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन. मी त्याला डिनोट करतो आर ने, क्वेश्चन मार्क. रिझल्टंट स्ट्रेस ऑन द ऑब्लिक प्लेन. ओके, आणखी काय फाइंड आउट करायचं आपल्याला, also find out the magnitude of the maximum shear stress. Also find out the magnitude of maximum shear stress. Maximum shear stress. ओके, ज्याला डिनोट करणार मी टाऊ मॅक्स ने, टाऊ मॅक्स. तर या सर्व गोष्टींचा आपल्याला ह्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्यात. नॉर्मल स्ट्रेस सिग्मा थीटा, शियर स्ट्रेस टाऊ थीटा, या दोघांचा रिझल्टंट आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार. आणि सोबतच मित्रांनो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, मॅक्झिमम शियर स्ट्रेस ॲक्टिंग इन द कंपोनंट. ओके, मॅक्झिमम शियर स्ट्रेस या ठिकाणी किती असणार. तर अशा पद्धतीने आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, प्रिव्हियसली जर प्रश्न तुम्ही बघितला असेल तर मी जनरल केस घेतली होती. अलॉंग एक्स डायरेक्शन, अलॉंग वाय डायरेक्शन सोबत या ठिकाणी टाऊ सुद्धा होता, बरोबर. बट या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये अलॉंग एक्स डायरेक्शन सिग्मा एक्स, अलॉंग वाय डायरेक्शन सिग्मा वाय, फक्त आणि फक्त दोन प्रकारचे स्ट्रेसेस दिलेले आहेत, ज्याला बाय ॲक्झियल केस आपण असं म्हणत असतो. मग चला आता मी सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा की नॉर्मल स्ट्रेस कसा फाइंड आउट करायचा ऑन द ऑब्लिक प्लेन. फॉर्म्युले सगळ्यांचे पार्ट आहेत. व्हेरी गुड, चलो करूया आता स्टार्ट. पहिली स्टेप किंवा पहिली कंडिशन जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे ती नंबर 1, नॉर्मल स्ट्रेस on oblique plane सिग्मा थीटा. ठीक आहे, नॉर्मल स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन जो की डिनोट केला आहे मी ह्या ठिकाणी सिग्मा थीटाने. मग मला सांगा व्हॉट इज द फॉर्म्युला. तर फॉर्म्युला बघा, सिग्मा थीटा इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय होल डिवाइडेड बाय 2 प्लस प्लस सिग्मा एक्स माइनस ऑफ सिग्मा वाय होल डिवाइडेड बाय 2 अगेन मल्टीप्लाय बाय कॉस ऑफ 2 थीटा, कॉस ऑफ किती 2 थीटा. पुढे चला प्लस टाऊ एक्स वाय साइन ऑफ 2 थीटा. ओके, राजांनो ज्या ज्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे प्रश्नांमध्ये, जे जे गिवन डेटा आहे ते सगळं सबस्टिट्यूट करा. मग चला सुरुवात करू. व्हॉट इज सिग्मा एक्स, व्यवस्थित बघून घ्या. द व्हॅल्यू ऑफ द सिग्मा एक्स जो आहे तो आहे 150. ओके, सिग्मा वाय जो आहे तो 50 आणि या ठिकाणी टाऊ एक्स वाय दिलेला नाही तर त्याची व्हॅल्यू घ्यायची 0. इन्क्लिनेशन जो आहे ऑब्लिक प्लेनचा थीटा तो आहे 55 डिग्री, हे लक्षात घ्या 55 डिग्री. तर या सगळ्या गोष्टी प्रॉपरली इथं सबस्टिट्यूट करा. मग बघा सिग्मा एक्स आहे 150 आणि तो टेन्शन आहे, सो प्लस, कारण या फॉर्म्युल्यामध्ये सिग्मा एक्स सिग्मा वाय हे टेन्साईल मी कन्सिडर केलेले आहेत. पुढे बघा हा दिलेला आहे 50 होल डिवाइडेड बाय 2. ओके, चलो अगेन 150 मायनस 50 होल डिवाइडेड बाय 2 आणि कॉस ऑफ 2 थीटा, थीटा इज 55 डिग्री मल्टीप्लाय बाय 2, तर हा किती होणार 110 डिग्री. अगदी बरोबर, व्हेरी गुड. आणि टाऊ एक्स वाय ह्या ठिकाणी आहे 0, तर याची व्हॅल्यू 0 आणि इथं पर्टिक्युलर मेन्शन करा गिवन. हे सगळं आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे, आपण कोणतीही व्हॅल्यू मनाने टाकलेली नाही. चलो आगे जाते. 150 आणि 50 झाले 200 डिवाइडेड बाय 2, तर हे होणार 100 प्लस 150 मधून 50 या ठिकाणी गेले 100 डिवाइडेड बाय 2 50 मल्टीप्लाय बाय कॉस ऑफ 110 डिग्री. आणि आता आपल्याकडे असणार कॅल्सी. या सगळ्या गोष्टी कॅल्सीमध्ये पुट करा. बट
कॅल्सी ऑन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीनवरती डी मोड आहे का, डी फॉर डिग्री, ते चेक करून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा 100 प्लस पुढे आहे 50 देन मल्टिप्लाय बाय कॉस ऑफ 1110 ब्रॅकेट कंप्लीट आणि फायनली जे काय आन्सर येतं ते येते 82.89. मग आपण काय करूयात, याला राऊंड अप करून घेऊ. हे बघा 82.89 देन अगेन 89, ह्या पद्धतीने ही व्हॅल्यू रिपीट होते. तर 9च्या पुढचा हा जो नंबर आहे हा 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर ह्या 9ला 89ला राऊंड अप करून आपण या ठिकाणी 90 लिहू शकतो. मग आपण डायरेक्टली याला राऊंड अप करून घेऊ आणि हा झाला आपला 90. हे आन्सर जे येणार सिग्मा आहे तर तो मेगा पास्कल. ओके, तर हा झाला राजांनो आपला सिग्मा थीटा. नॉर्मल स्ट्रेस विच आर ॲक्टिंग ओव्हर द ऑब्लिक प्लेन. नॉर्मल स्ट्रेस आहे जो ऑब्लिक प्लेनवरती 82.90 न्यूटन पर mm². पुन्हा एकदा चेक करून घ्या. 150 आणि 50, 200 डिवायडेड बाय 2 100. 150 मधून 50 गेल्यानंतर 100 डिवायडेड बाय 2 50 आणि थिटा इज 55 डिग्री मल्टिप्लाय बाय 2 110. बरोबर, टाऊ दिलेला नाही. पुन्हा कॅल्क्युलेशन करून घेत चला म्हणजे चुका व्हायला नकोत. 100 प्लस 50 कॉस ऑफ 110 डिग्री ब्रॅकेट कंप्लीट आणि आन्सर आलं इथं 82.8989 सो 90. हा झाला आपला पार्ट 1 नॉर्मल स्ट्रेस ऑन द ऑब्लिक प्लेन. चलो नेक्स्ट आता फाइंड आउट करूया शियर. बरोबर, नंबर 2 शियर स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन, ज्याला आपण डिनोट करतो टाऊ सफिक्स थिटाने. बरोबर, आणि याचा फॉर्म्युला अगदी सिंपल आहे. हे बघा, टाऊ थिटा इट इज इक्वल टू सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय होल डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय साइन ऑफ 2 थिटा घ्यायला लागेल. ओके, मायनस टाऊ एक्स वाय आणि कॉस 2 थिटा. जर फॉर्म्युले पाठ नसतील तर तुम्हाला एकही प्रश्न ह्या ठिकाणी सॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे अगदी पहिल्यापासून मी सांगतोय कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस, प्रिन्सिपल स्ट्रेसेसचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना फॉर्म्युले पाठ असणं अगदी गरजेचं आहे आणि ते पण प्रॉपर. ठीक आहे, चलो आता काय करायचं, पुन्हा व्हॅल्यू पुट करा. सिग्मा एक्स जो आहे तो आहे 150 आपल्या दिलेल्या प्रश्नामध्ये. सिग्मा वाय आहे 50 डिवायडेड बाय 2. कॅल्क्युलेशन बरोबर चालले का चेक करा. साइन ऑफ थिटा किती राजांनो 55 डिग्री मल्टिप्लाय बाय 2 110 110 झाले. 110 अगेन द टाऊ व्हॅल्यू इज 0. अगेन टाऊ व्हॅल्यू काय आहे, टाऊ एक्स वाय 0. हे मेन्शन करा. कुठून घेतलंय तुम्ही, मनाने टाकलेलं नाही. इट इज फ्रॉम गिवन. ओके, प्रश्नात दिलेलं आहे. आणि चला आता हे कॅल्क्युलेशन करूया. 150 मधून 50 गेल्यावर 100. ठीक आहे ना, डिवायडेड बाय 2 सो इट इज 50 साइन ऑफ 110 डिग्री and then use the calci. 50 sin of bracket complete 110 डिग्री. तर याचा आन्सर येतोय 46.98. हा किती येतोय 46.98 मेगा पास्कल. ओके, हा झाला मित्रांनो आपला टाऊ थिटा म्हणजेच काय, शियर स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन. शियर स्ट्रेस ऑन दी ऑब्लिक प्लेन. बरोबर. सो प्रिव्हियसली आपण फाइंड आउट केला नॉर्मल, आता आपण फाइंड आउट केला शियर. आणि जर का हे दोघं आपल्याकडे असतील तर आपण यांचा रिझल्टंट सुद्धा फाइंड आउट करू शकतो. कसा बरं, तर लक्षात घ्या. हे बघा, त्यासाठी मी तुम्हाला हा इलेमेंट आधी दाखवतो. तर बघा, या पद्धतीचा हा इलेमेंट आहे. ओके, सपोज या पद्धतीचा हा आहे आपला इलेमेंट. लक्ष द्या, हा इलेमेंट आहे आणि या इलेमेंटवरती मी तुम्हाला सगळी कंडिशन दाखवतो. तर इथं हां हे बघा, अलॉंग द एक्स डायरेक्शन टेन्साईल आहे, अलॉंग द वाय डायरेक्शन अगेन देर इज अ टेन्शन. बरोबर, या पद्धतीची सिच्युएशन आहे. हा किती आहे 150 न्यूटन पर mm². बरोबर, याला मी थोडंसं बाजूला घेऊन टाकतो. हे बघा, त्याच्यानंतर राजांनो 150 न्यूटन पर mm² आणि वाय डायरेक्शनमध्ये जो आहे तो आहे 50 न्यूटन पर mm². बरोबर चाललंय, येस 50 न्यूटन पर mm². आता मी तुम्हाला दाखवतो ऑब्लिक प्लेन. सो ऑब्लिक प्लेन विच आर इन्क्लाइन ॲट अन अँगल ऑफ, हा बघा सपोज हा आहे ऑब्लिक प्लेन, हा आहे आपला ऑब्लिक प्लेन ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. याचा कलर चेंज करून घेतो. हा आहे आपला ऑब्लिक प्लेन. जर का हा ऑब्लिक प्लेन असेल तर त्याचं इन्क्लिनेशन दाखवूया विथ मेजर. तर हे इन्क्लिनेशन किती आहे थीटा, जो की प्रश्नात दिला 55 डिग्री. आता याच्यावरती असतात दोन प्रकारचे स्ट्रेसेस. एक असतो ह्या पद्धतीने ज्याला आपण सिग्मा थीटाने डिनोट करतो आणि एक असतो मित्रांनो ह्या पद्धतीने.
बरोबर, ज्याला आपण डिनोट करतो टाऊ थिटाने, बरोबर. आणि तुम्ही इथं बघू शकतात सिग्मा थिटा आणि टाऊ थिटा हे दोघं एकमेकाला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत, परपेंडिक्युलर. आणि जेव्हा हे दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत तर आपण त्याचा रिझल्टंट कसा फाइंड आउट करू शकतो, जे आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये शिकतोच. ही डायग्राम मी इथं ड्रॉ करून ठेवतो, हे बघा, जे आपल्याला रेफरन्ससाठी लागू शकते, हे बघा या पद्धतीने. आणि मी इथं तिसरा ड्रॉ करतो नाव, आता नंबर 3, रिझल्टंट स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन डिनोटेड विथ सिम्बॉल आर. बरोबर, ज्या वेळेस दोन फोर्सेसमधला अँगल जर का 90 डिग्री असेल आणि आपल्याला त्यांचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा असेल तर त्या रिझल्टंटचा फॉर्म्युला असतो आर अंडर रूटमध्ये. चला, पहिला कोणता आहे, पहिला आहे नॉर्मल सिग्मा थिटा त्याचा स्क्वेअर, आणि दुसरा कोणता आहे मित्रांनो, शियर, शियर जो की त्याला परपेंडिक्युलर आहे, टाऊ थिटा यांचा स्क्वेअर. बस या पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, रिझल्टंट फाइंड आउट करू शकतात. मग मला सांगा अंडर रूटमध्ये बोला व्हॉट इज द नॉर्मल. नॉर्मल आहे 82.90, 82.90चा स्क्वेअर प्लस शियर किती आला इथं 46.98चा स्क्वेअर. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला मात्र कॅल्सीचा यूज करायला लागेल. तर बघा पहिल्यांदा स्क्वेअर रूट, त्याच्यामध्ये 82.92 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुन्हा दुसरा ब्रॅकेट घेतो या ठिकाणी 46.98 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. आणि फायनली हे जे आन्सर येतं आहे ते आन्सर ह्या ठिकाणी येतं मित्रांनो, रिझल्टंट 95.30 न्यूटन पर mm स्क्वेअर. हा झाला आपला रिझल्टंट, हा झाला रिझल्टंट. पुन्हा एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं, घाई गडबड करायची नाही. हे बघा, कारण एक एक मार्क्स या ठिकाणी महत्त्वाचं आहे. 82.90 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अगेन सेकंड ब्रॅकेट घ्या 46.98 होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि फायनल आन्सर 95.28. ओके, 95.286. एकदा पुन्हा चेक करतो, ते बघून घे, फिरून घेतला फॅनला फिरून घे. 82.90 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 46.98 होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो इट इज 95.29, कारण तो ॲक्च्युली काय आहे 286 आहे, आपण त्याला राऊंड अप करू 29, 286 आहे, आपण त्याला 29. तर हा झाला आपला तिसरा क्वेश्चन, जो की नॉर्मल विचारला आहे, शियर विचारला आणि रिझल्टंट. याच्यानंतर आणखी एक चौथा प्रश्न आपल्याला ह्याच प्रश्नात विचारला आहे, सब क्वेश्चन आहे तो, हा बघा 4. आणि तो काय विचारला राजांना आपल्याला, मॅक्झिमम शियर स्ट्रेस, मॅक्झिमम शियर स्ट्रेस, ज्याला आपण ह्या ठिकाणी टाऊ मॅक्सने डिनोट करत असतो. मॅक्झिमम शियर स्ट्रेस ज्याला आपण टाऊ मॅक्सने डिनोट करतो. आणि सांगा बरं मला मॅक्झिमम शियर स्ट्रेसचा फॉर्म्युला. सो मॅक्झिमम शियर स्ट्रेस टाऊ मॅक्स इक्वल टू अंडर रूटमध्ये हे बघा सिग्मा एक्स मायनस ऑफ सिग्मा वाय होल ब्रॅकेट या ठिकाणी काय असणार स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. बघा अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन टाऊ एक्स वाय दिलेला नाही, दिलाय काय आपल्याला सिग्मा एक्स, हे बघा तो दिलाय 150 मायनस 50 होल डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा झाला 0 स्क्वेअर. सांगा मग आता. सो स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, 150 मधून 50 गेल्यानंतर ह्या ठिकाणी काय असणार 100, 150 मायनस 50 100 आणि होल डिवायडेड बाय 2. सो फायनली याचा आन्सर येणार 50 मेगापास्कल न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. सो हा झाला मॅक्झिमम शियर, मॅक्झिमम शियर. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला 8, 9, 10 डिपेंड्स करतो, 8 मार्काला 9 मार्काला किंवा 10 मार्काला सुद्धा विचारला जाऊ शकतो. सो एका क्वेश्चनमध्ये या ठिकाणी 4 सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत. बघा काय काय ते, नॉर्मल स्ट्रेस ऑन द ऑब्लिक प्लेन, शियर स्ट्रेस ऑन द ऑब्लिक प्लेन, रिझल्टंट स्ट्रेस ऑन द ऑब्लिक प्लेन. हे दोन आल्यानंतर हे दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर असतात तर त्यांचा रिझल्टंट आपण फाइंड आउट करू शकतो. आणि मॅक्झिमम शियरसुद्धा नॉर्मल स्ट्रेस फाइंड आउट केला आपण, त्याच्यानंतर शियर स्ट्रेस ऑन ऑब्लिक प्लेन फाइंड आउट केला आहे आणि ह्या दोघांचा आपण ह्या ठिकाणी रिझल्टंट, कारण दोघांमधला अँगल किती असतो 90 डिग्री, तर ह्या फॉर्म्युलाने रिझल्टंट फाइंड आउट केला. आणि मित्रांनो मॅक्झिमम शियर स्ट्रेससुद्धा आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे.
ओके, आय होप तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी समजला असेल. यात कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही मला आफ्टर द लेक्चर बघितल्यावरती कॉल करून डाऊट विचारू शकतात आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे, त्यांची प्रॅक्टिस या ठिकाणी करायची. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.